न्यूज, सच जरूरी है। आज काँग्रेसच्या विरोधात खरं तर आंदोलन केलेलं पाहायला मिळते, काय खरी परिस्थिती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी किती वेळेस अपमान केला, काही गोष्टीचा शब्दाचा विपर्यास करून ढोंगी काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांचं नाव घेऊन भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचं काम केलं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये मूळ राब्यामध्ये 85 वेळेस दुरुस्ती करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या पापी काँग्रेसने केलं। 2 वेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला प्रभाव करण्याचं काम जर कोणी केलं असेल या देशाच्या इतिहासामध्ये तर काँग्रेसने केलं। मला सांगा, काँग्रेसनं एखादं चांगलं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जेव्हा द्यायची वेळ आली तो बिदर काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला देण्याचं काम केलं। पहिले राजीव गांधीला दिलंय। राजीव गांधी मोठे होते का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते? स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायचं, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, मतं घ्यायचे आणि कधी कधी फेर निगेटिव्ह करून अपमान करण्याचं काम आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम आज ही काँग्रेस करते। म्हणून काँग्रेसचं खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा जनतेसमोर आलं पाहिजे। म्हणून आम्ही काँग्रेस किती ढोंगी आहे म्हणून आंदोलन करण्याचं काम काँग्रेसच्या विरुद्ध केलं। धन्यवाद। बाबा साहब अम्बेडकर को कांग्रेस ने नहीं दिया, 10 साल आपकी सरकार है, आपने क्यों नहीं दिया? क्या भारत रत्न? मैंने बोला ना, जब हमारी सरकार ही नहीं थी बिदर कांग्रेस, सुनो पहले दे दिया था, पहले दिया था ना उनको। राजीव गांधी तो पहले दिया, आप तो प्रेस वाले ना, राजीव गांधी तो पहले दिया। क्या भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को दिया? संविधान दिन भारतीय जनता पार्टी ने चालू किया। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, जब हम उनकी जयंती मनाते थे ओनली महाराष्ट्र में छुट्टी थी, लेकिन पहली बार भारतीय जनता पार्टी ने संपूर्ण भारत में उस दिन छुट्टी जाहीर की है। आपको मालूम है, जब मराठीमध्ये बोलतो की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला आणि माननीय नेहरू यांनी त्यावेळेस संपूर्ण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना असा आदेश दिला की आम्हाला आरक्षण नकोय, तुम्ही ठराव करून पाठवा। इलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की आता इंदिरा गांधी ह्या खऱ्या अर्थानं निवडणूक लढू शकणार नाही, कारण त्या ठिकाणी त्यांनी प्रशासनाचा गैरवापर केलाय। त्यानंतर त्यांनी घटनेचं तोडमोड करून त्या ठिकाणी घटना तोडमोड करून आणीबाणी लावली आणि आणीबाणीमुळे लाखो लोक त्या ठिकाणी बेघर झालीत। त्यामुळे खऱ्या अर्थानं काँग्रेस हे मारेकरी आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना वेळोवेळी पाडण्याचं काम, निवडणुकीला तिकीट तर द्यायचंच नाही पण अपमान करायचं आणि वेळोवेळी पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर या काँग्रेसने केलं। ज्यावेळेस या काँग्रेसचे राहुल गांधी देशाबाहेर जातात आणि तिथे सांगतात की आम्ही अनुसूचित जातीचं आरक्षण नष्ट करू, भारतामध्ये येऊन त्यांची बोलण्याची हिंमत होत नाही, बाहेर गेल्यानंतर जाऊन ते सांगतात आणि आज संविधान, कोरं संविधान घेऊन लोकांमध्ये दाखवतात, फिरतात आणि आमच्या ज्येष्ठ खासदारांना धक्का मारून पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते राहुल गांधी करतात। त्यामुळे सगळ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना कल्पना असेल की काँग्रेसने सांगितलं आम्ही संविधान बदलणार, खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि या खोट्या नेरेटिव्हला सेट करण्याचं उत्तर या आत्ताच्या निवडणुकीला सगळ्या जनतेने दिलं। संपूर्ण मागासवर्गीय जनता, आंबेडकरी जनता आणि सगळीच जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीबरोबर राहिली आणि म्हणूनच एवढ्या सीटा आमच्या आलेल्या आहेत। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी कुणी जर सर्वार्थाने साथ दिली असेल तर ती भारतीय जनता पार्टी सरकारने दिले आणि वेळोवेळी अपमान करण्याचं काम हे काँग्रेसनीच केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। नाना पटोले बोलतायत की असा कुठलाही व्हिडिओ नाहीये दत्तमुक्तीचा, मग तुम्ही खोटा आरोप करत आहात म्हणून। हे बघा, संपूर्ण देशाने पाहिला तो व्हिडिओ, तुम्हीच दाखविलाय तो व्हिडिओ, तुमच्या चॅनलवर चाललाय की नाना पटोले काय बोलतात काय नाही, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच टाळाले नाही तर त्याच्यामुळे त्यांना काय कळतंय? काँग्रेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानावर चर्चा आणि संविधानाचं पहिलं पूजन करणारा देशातला पहिला पंतप्रधान जर कोण असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहे। कधी संविधानाचं यांनी 65 वर्ष 70 वर्षात
काँग्रेस सत्तेत असताना कधी संविधानाचं पूजन नाही केलं, संविधानाचा सन्मान नाही केला. ते मोदीजींना करण्याचं काम केलं नाही. काँग्रेसचे इतिहास काढून बघा तुम्ही, आम्ही काय केलं. जर तुमच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली असती तर याचा अर्थ तुम्ही काँग्रेसचं कार्यालय फोडणार का? त्यापेक्षा गोळ्याच घाला, मग उद्या गोळ्याही घाला तुम्ही काँग्रेसचे कार्यालय. दोन्ही व्हिडिओ बघा तुम्ही. भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि काँग्रेस वेळेवर काय झालंय काय नाही हे तुम्हाला माहिती. आणि जर तुम्ही एखाद्या ज्येष्ठ खासदाराचा अपमान करता, ती कार्यकर्त्याची भावना आहे, त्या कार्यकर्त्याच्या भावनात काही होऊ शकतं. धन्यवाद. एक जय भीम. शेवटचा मुद्दा एक, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राऊत यांनी काय म्हटलं होतं, तर ते जय भीम म्हणाले म्हणून तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री यांनी त्यांना मंत्री केलं नव्हतं. जर जय भीम म्हणतात म्हणून जर मंत्री घालवणारं काँग्रेस असेल तर तुम्हीच लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्रोही कोण आहे, त्यांचा विद्रोह करणार कोण आहे. काँग्रेस आहे, काँग्रेस आहे, काँग्रेस आहे. मुंबईमध्ये मुंबई काँग्रेसच्या एका ऐतिहासिक आमच्या ऑफिसवर काल संध्याकाळी भाजपच्या 100 गुंडांनी जो हल्ला केला, त्या ऑफिसची तोडमोड केली, तिथल्या कर्मचाऱ्यांना मारलं, तिथल्या महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं. आणि हे सगळं मुंबई काँग्रेसचं ऑफिस आपल्याला माहिती आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे. आपल्याला माहिती आहे तिथे कमिशनर ऑफिस आहे, तिथे महापालिकेचं ऑफिस आहे, विटी स्टेशनच्या समोर आहे, जिथे पोलिसांची वर्दळ असते, समोर न्यायालय आहे. अशा वेळेला हे गुंड आले कसे? पोलिसांचं इंटेलिजन्स फेल ठरलं का? किंवा हा पूर्वनियोजित हल्ला होता का? या हल्ल्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जी मारहाण झालेली आहे, या हल्ल्यामध्ये पोलीस उशिरा पोहोचले आणि माध्यमं पहिली पोहोचली. माध्यमांनी ते दाखवलं की कशा पद्धतीने त्याने तो दरवाजा तोडला, कशा पद्धतीने आत घुसले. आणि त्यांनी आतमध्ये येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्लकार्ड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर घेऊन आत घुसले. आणि आत घुसल्यावर दरवाजा तोडल्यावर ते सगळं फेकून दिलं आणि ते सगळे प्लकार्ड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर ती पायाखाली तुडवली. यानं हे पुतना मावशीचं जे प्रेम बाबासाहेबांबद्दलचं आहे हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. त्यांचे नेते ज्या पद्धतीने देशाच्या संसदेमध्ये बोललेले आहेत त्याचे पडसाद अख्ख्या देशभर, नुसतं मुंबईमध्ये नाही. मुंबई काँग्रेसने फक्त आंदोलन केलं नाही, आम्ही आंदोलन केलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे, अख्ख्या देशभरामध्ये आंदोलन होत आहे. परंतु पोलीस ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उशिरा पोचले आणि हा जो काय प्रकार घडला त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो. आज आम्ही त्यासाठीच सगळे या ठिकाणी उभे राहिलो होतो आणि त्यांच्या विरोधामध्ये नारेबाजी करत होतो, आमचा विरोध दर्शवत होतो. आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय, सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस भाषणं तर फार चांगलं करतात, तसे ते विद्याभूषित असल्यामुळे चांगले चांगले शब्द वापरतात. समन्वयाने राहिलं पाहिजे, सगळ्यांनी अगदी शांतपणे राहिलं पाहिजे, एकमेकाचा समन्वय असला पाहिजे, आपल्याला आपल्या राज्याची प्रतिमा जी आहे ती उंचावली पाहिजे. ही राज्याची प्रतिमा आहे का? तुमचे गुंड पोलीस 15-20 मिनिटांनी उशिरा पोहोचतात, माध्यमं तिथं पहिली पोहोचतात, माध्यमं लाईव्ह दाखवतात कशा पद्धतीने तिथे मारहाण झाले आणि हे सांगतात आहेत की नाही पोलिसांनी लाठीचार्ज केला, तो करावाच लागतो. आम्ही आंदोलनं केलीत, शेकडो हजारो आंदोलनं केलीत, शेकडो वेळेला आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्यात. आमचं सरकार असताना सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज झालेला आहे. त्यामुळे लाठीचार्ज झाला म्हणून त्यांचा गुन्हा, त्याचं समर्थन होत नाही. त्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी पायऱ्यावर त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमा झालो होतो. हिंदी में तू बोलताय भाई असं म्हणलं की त्यांनी कंप्लीट करू. त्यांनी असं म्हटलं की कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. अख्ख्या देशाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पद्धतीने एकेरीमध्ये उल्लेख केला गेला, कोण लागतात हे लोक? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या चौकटीमध्ये तुम्हाला तिथे देशाच्या संसदेमध्ये तुम्ही मंत्री आहात, देशाच्या संसदेमध्ये तुम्ही पंतप्रधान आहात,
कशा पद्धतीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरीमध्ये उल्लेख करता? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या घटनेच्या आधारे, ज्या संविधानाच्या आधारे तुम्ही सत्तेवर आलेला आहात, आम्हाला माहिती आहे. ईव्हीएम देवीला तुम्ही कब्जेमध्ये ठेवून सगळी तुमची सत्ता येते, केंद्रातली सुद्धा आणि राज्यातली सुद्धा. परंतु तो वेगळा विषय आहे, त्यावेळेला बोलू. परंतु ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा अपमान एकेरी भाषेमध्ये करून केलेला आहे, त्याचे हे पडसाद अख्ख्या देशभर घडतात आहेत. हे फक्त महाराष्ट्रात घडते असं नव्हे, महाराष्ट्रात अति प्रमाणामध्ये घडेल. आणि आपण बघाल याच्या पुढे अनेक हा प्रश्न असा निकाली निघणार नाही जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही, तोपर्यंत ही आंदोलनं चालू राहतील. आणि त्यांनी माफी मागून राजीनामा द्यायला पाहिजे. घटनाकार, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख ज्या पद्धतीने त्याने तुच्छपणे केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये, त्याच्या निषेधार्थ अख्ख्या देशभर हे आंदोलन सुरू आहे. कल जो बूंद से गई वो हौद से नहीं आएगी, एक कहावत है, सिंपल सी है. आप लोग वहां क्या कर रहे हैं संसद में, वो पूरे सीसीटीवी कैमरा में कैद है. और राहुल गांधी चुन के गए हुए सांसद है और उस सदन के वो विरोधी पक्ष नेता है. उन्हें जो Z+ सिक्योरिटी है, उन्हें पूछिए. इस तरह के आरोप लगा के तुम आपको जो करना है करिए, उससे हमें कोई नहीं, क्योंकि आपसे यही उम्मीद है. झूठ मूठ का सारा पिछले 10-12 सालों से इस देश को झूठ मूठ बोल के आपने पूरी तरह बर्बाद किया है, इस देश को बेच दिया है. तो संसद के यहाँ गेट पे जो हुआ वो संसद के सीसीटीवी कैमरा में कैद है. उसके लिए झूठ बोलने की क्या जरूरत है? पर आपका चरित्र ऐसा है कि आप झूठ का पुलिंदा लेके हमेशा काम करते हो, लोगों को इस तरह से बेवकूफ बनाते हो. तो इसका जो है उसकी तहकीकात हो जाए. राहुल गांधी जी ने खुद कहा है, क्योंकि राहुल गांधी को आप मना कैसे कर सकते हैं? जिस लोगों ने, जिन देश के लोगों ने उनको चुन के संसद में भेजा है, संसद में जाने से कैसे रोक सकते हैं आप? और राहुल गांधी उनको साइड में कर रहे थे, वो किसके ऊपर गिर गए और वो सारी बातें हो गई. मैं तो ये कहता हूं, खारगे जी आज 83 साल की उनकी उम्र है, 9 बार चुन के गए हैं वो संसद में. उनको जिस तरह से मैन हैंडल किया गया, महिलाओं को जिस तरह से मैन हैंडल कर दिया गया, उसकी बात नहीं हो रही है. और झूठ मूठ के पुलिंदे इस तरह से करके, लेकिन जनता को पता है इनका झूठ, जनता इसके पहले भी जान चुकी है. मैं मुंबई कांग्रेस की बात करूं, मुंबई कांग्रेस के ऑफिस में जो हमला हुआ है उसकी कड़ी शब्दों में हम निंदा करते हैं. आज अगर आपने देखा होगा, इस स्टेप्स के ऊपर हमने आंदोलन किया, उसके खिलाफ हमने आंदोलन किया. और ताज्जुब इस बात का होता है, बाजू में पुलिस स्टेशन है, बाजू में न्यायालय है, बाजू में कमिश्नर का ऑफिस है, बावजूद के उसके मीडिया पहले जाता है, वहाँ मीडिया लाइव दिखाता है कि वो तोड़फोड़ कैसे कर रहे, लेकिन पुलिस नहीं पहुंची. पुलिस 15 मिनट के बाद पहुंची. तो इसका मतलब ये होता है कि कहीं ये मिली जुली तो बात नहीं है. जिस ढंग से 100 लोग गुंडागिर्दी करके कांग्रेस के ऑफिस में घुस जाते, हमने कभी नहीं ऐसा किया. मैं खुद 3 साल मुंबई कांग्रेस का अध्यक्ष रहा, हमने भी बहुत आंदोलन किए उनके खिलाफ, लेकिन हमने इस तरह का घटिया, इस तरह का गुंडागिर्दी हमने कभी भी नहीं किया. हम रास्ते पे आ गए, पुलिस को पता नहीं था क्या? ऐसे किसी के ऑफिस में कैसे जा सकते हैं? और वो ऑफिस 100 साल से पुराना ऑफिस, जिसमें पंडित जवाहरलाल नेहरू वहाँ उस जगह पे बैठ चुके हैं, उस जगह पे सरदार पटेल बैठ चुके हैं, उस जगह पे इंदिरा गांधी जी बैठ चुके हैं, उस जगह पे राजीव गांधी बैठ चुके हैं. ऐसे जगह पे इस तरह का हमला होना क्या दर्शाता है? इनके दिमाग में ये जो सत्ता का जो नशा है, ये नशा सिर्फ और सिर्फ ईवीएम देवी को कब्जे में लेके किया हुआ इसलिए है. ये मैं आरोप नहीं कर रहा हूँ. आगे चल के जो भी आंदोलन होंगे देखा जाएगा, पर इसका जवाब महाराष्ट्र की जनता देगी, कांग्रेस की जनता देगी, और वो दे रहे हैं. और ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पूरे 140 करोड़ आबादी के देवता है. उनके बारे में जिस तरह से उन्होंने वक्तव्य किया है अमित शाह जी ने, उसका ये नतीजा है. और ये सिर्फ मुंबई में नहीं हो रहा, ये सिर्फ
महाराष्ट्र में नहीं हो रहा है, ये पूरे देश में हो रहा है। इन्हें अगर शर्म है, इन्हें अगर जरा भी अंबेडकर जी की संविधान की अगर जरा भी उनको चिंता है, संविधान माथे पे लगा के संविधान की रक्षा नहीं होती। संविधान दिमाग में होना चाहिए। इनके दिमाग में संविधान नहीं जाएगा। इनके दिमाग में सिर्फ और सिर्फ आरएसएस का संविधान है। वो बार बार बोल चुके हैं, मुझे कहने की आवश्यकता नहीं है। उनके सांसद जो लाखों लोगों से चुन के जाते, उन्होंने सैकड़ों बार कहा है कि हमें संविधान बदली करना है। अब की बार 400 पार, ये सारे जो नारे आपने सुने होंगे, दिखाए होंगे, ये नारे क्या दर्शाते हैं? तो उसके खिलाफ हमारी लड़ाई, कानूनी लड़ाई चलते रहेगी। हम इनके जैसे गुंडागिर्दी नहीं करेंगे। हम विचारों का मुकाबला विचारों से ही करेंगे। उनका विचार नहीं है, उनका अविचार है। अविचार के खिलाफ विचारों की लड़ाई हम लड़ेंगे। थैंक यू। कल्याणमध्ये एक दुर्घटना घडली। दुर्घटना म्हणतोय मी, ह्यांच्या बापाची मुंबई, ह्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? काय चाललंय? कोण हे ठरवणारे हरामखोर? माफ करा, मला हा शब्द वाईट आहे, तुम्ही दाखवणारात मला माहिती आहे, मी माफी मागतोय। त्याचं कारण असं आहे की आमचाही उद्रेक होतोय। अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये असेल, कल्याणमध्ये असेल, कल्याणची घटना काय दर्शवते? तुम्ही लोक अशा पद्धतीने रॉडने मारलेलं आहे त्या माणसाला, आणि हिणवून मारलेलं आहे की तुम्ही मराठी माणसं अशा पद्धतीने, मराठी माणसांचा अशा पद्धतीने अपमान करणं, मराठी माणसाला अशा पद्धतीने बेइज्जत करणं आणि त्याला मारहाण करणं, त्याचा आम्ही तीव्र शब्दात कालही मी निषेध केलेला आहे, आजही मी निषेध करतो। आणि देवेंद्र सरकारला विचारतो, आपण फार मोठ्या मेजॉरिटीमध्ये आलात, ठाण्यामधून अनेक तुमचे आमदार निवडून आले, कल्याणमधून तुमचे आमदार निवडून आले, तुमचे खासदार निवडून आले, का दिसत नाही का तुम्हाला हे सगळं? कोण हे ठरवणारे? हे ठरवणारे कोण? कोणी कुठे राहायचं, कोणी काय खायचं आणि कोणी काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत आहे। तुम्ही किती प्रयत्न केलात तरी ते मिटणार नाही। तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केलात तरी आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि संपूर्ण मानवजातीला तो अधिकार आहे। कालची जी घटना आहे कल्याणमधली, ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे। हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत, समाजात असतील, जातींमध्ये असतील, किंवा हे मराठी अमराठी वाद, खास करून गेल्या 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेंचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार, ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का, हे पाहणं गरजेचं आहे। आठवण करा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते। तुम्ही मांस खाता, मटण खाता, मच्छी खाता, तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही। मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला, कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे। ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे। बघा, मी सत्य बोलतोय, घंटी देखील वाजलेली आहे। तुमची वाजू द्या, म्हणजे दाखवा। ही आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई, नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे। ठीक आहे, अनेक लोक, अनेक वेगवेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येतात, मिसळून राहत आहेत आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही, ना त्यांना होत होतं ना आम्हाला होत होतं। आनंदाने राहा, आमच्या राज्यात येऊन राहा, आमचे होऊन राहा, कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाही आहे। पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो, मास दाखवतो, तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला, न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला, तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नये, मध्ये ह्यांना अडवायला येऊ नये। काल जसं त्या मराठी माणसाला तिथे मारलेलं आहे, हत्यारं चालवली त्याच्यावर, तसंच कालच्या त्या जो कोण शुक्ला होता ना, त्याचं तोंड कोणी सुजवलं, हातपाय कोणी तोडले, तर मग मध्ये पोलिसांनी येऊ नये। मी आज मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे की मला वाटतं हे MTDC मधलं कोणीतरी आहे माणूस, व्यक्ती आहे, जो मराठी माणसाला मास दाखवत होता, रात दाखवत होता काल, त्याला तातडीने एकदा बडतर्फ करावं आणि हे पार्सल जिथून आलंय त्याला डिपोर्ट करून जिथून पार्सल आलं तिथे पाठवावं। हे जे वाद आहेत हे आमच्या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्यापूर्वी कधीही नव्हते, हा मास कधी नव्हता। अनेक भाषिक लोक इथे राहतात, आमच्या मुंबईमध्ये राहतात, महाराष्ट्रात राहतात, हे वाद कधी नव्हते। पण हे व्हेज नॉनव्हेज, आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही, इथे नॉनव्हेजचं रेस्टॉरंट उघडू शकत नाही,
कुठून सुरू झालंय? होय, आमच्या हिंदुत्वात, आमच्या प्रथा परंपरेत आम्ही मटन मांस मच्छी खातो ना. कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं. मग आत्ता व्हेजिटेरियन सोसायटी कशाला? आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल, कुठच्याही शहरात असेल, व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेलं तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे. मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची ओसी रद्द झाली पाहिजे. त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे. जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे. ही आमची मागणी आहे. आणि जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे. ही आमची मागणी आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्रप्रेमी असतील, ह्या मातीतले असतील, तर आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्रद्रोहाचा आणतील. अनेकदा आपण पाहतो मुंबईमध्ये देखील, आपल्या ठाण्यात देखील होत असेल, हाऊसिंग सोसायटी हे एरियाची नावं बदललं जातं. न्यू कफ परेड. कफ तुम्हाला झालाय, आम्हाला कशाला खोकला त्याचा? वडाळा बोला ना, काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात? अप्पर वरळी लिहा ना, शिवडी आहे, शिवरी लिहितात, शिवरी लिहा, शिवडी आहे, परळ लिहा. कशाला ही सगळी नावं बदलताय? यांचेच एक मंत्री आहेत लोधा. विचारा काय नक्की आहे. आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने ह्याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे. हे सरकार कोणाचंच नाहीये, ईव्हीएमचं सरकार आहे. हिंदी में मेरी यही भूमिका आहे आणि म्हणून मी मराठीत बोललोय. बघा, हेच आम्ही सांगतोय. भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महामानवाबद्दल, ज्यांनी संविधान दिलं, करोडो लोकांना न्याय दिला, अधिकार दिले, आवाज दिला, त्यांच्याबद्दल मनात राग आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ना. आम्ही विधान भवनात त्यांचा फोटो घेऊन जाऊ शकतो, आमच्या हृदयात पण आहेत. चुकीचं काय आहे? स्थगन करण्याचं, तहकूब करण्याची गरज काय होती? एवढा राग कशासाठी त्यांच्या मनामध्ये? अरे ह्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. हे जे बोललं जातं ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचा काय हे होता, आज मी एक मोठा खुलासा करतोय. 9 डिसेंबर 1946 साली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकर हे बेंगॉलमधून आले होते. रघुनाथ मंडल नावाच्या माणसाने राजीनामा दिल्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, ईस्ट पाकिस्तानमधनं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आले. स्वातंत्र्याच्या वेळेस पार्टिशन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांची जी हे होती, मतदारसंघ होता, तो पाकिस्तानात गेला. त्यामुळे मतदारसंघच नव्हता बाबासाहेबांना. हा इतिहास लक्षात घ्या की मुंबईमध्ये जयकर नावाचे मोठे ॲडव्होकेट होते. काँग्रेसनी त्यांना राजीनामा द्यायला लावला. डॉक्टर बाबासाहेबांना तिथे उभं केलं आणि ह्या देशातल्या डाव्या पक्षांनी आणि काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आणलं. त्यांचा पराभव नाही केला. संविधान समितीमध्ये त्यांना आणलं. त्या संविधान समितीमध्ये जर सदस्य बघितले तर 99% सदस्य काँग्रेसचे होते, काँग्रेसचे. असं असताना जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींमुळे संविधान समितीच्या मसुदा समितीचं, म्हणजे ज्यांनी ड्राफ्ट करायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन, त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं याची चर्चा झाली. तेव्हा महात्मा गांधी आणि जवाहरलाल यांनी, नेहरू यांनी दोघांनी सांगितलं ते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्या. कारण का शोषण आणि शोषित बघितलेला एकमेव माणूस भारतात आहे, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्ही कसं म्हणताय काँग्रेसचा काहीच संबंध नाही? हो, 0.1% संबंध आहे ना. नाही, मुळात जरी केलं जे काही असेल तरी आत्ता गृहमंत्र्यांनी त्यांचा अपमान करण्याची काय गरज होती? आपण वर्तमानात जगूया. बोला. मला वाटतं हे वळवण्यासाठी वगैरे नाही आहे. तो जो कालचा वाद होता, आपण पाहताय भाजपचं राज्य म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात मिंदेंचं राज्य, मख्ख चेहरा घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्यांचं राज्य, आणि आज भाजपचं राज्य, ईव्हीएमचं राज्य, ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे, महाराष्ट्र द्वेष किती आहे आपलं दिसतंय. साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्ती व्हायला लागलाय? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. कशाला कुठच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे? अनेक वर्ष अनेक भाषिक लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये. कधी हा वाद नव्हता. जे काही होतं ते आपापल्या घरी होतं. पण कोणाचं तरी प्रथा परंपरा, आमचा
आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या, आणि त्यांच्या काही वेगळे असतील, त्यांच्या मान्यता वेगळे असतील, ते व्हेज असतील, आम्ही नॉनव्हेज असू. हा वाद होण्याचे कारणच काय? मटन मांस खाता म्हणून तुम्ही काय घाणेरडे झालात, अमुक झालात, तमुक झालात. हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबईमधली नावं बदलू इच्छित आहेत, अपर वळी करतात, कोणी न्यू कफ परेड करतंय, कोणी काय अजून करतंय, शिवरी करतंय, अप्पर ठाणा केलेलं आहे. म्हणा ना, परळ म्हणा, शिवडी म्हणा, वडाळा म्हणा, वरळीतून मी स्वतः आहे, मला अभिमान आहे वरळीचा. पण जे आमची मराठी नावं आहेत ती बदलू नका, आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका. कारण हा राग इथून सुरू होतो. एक टेस्ट केस असते, त्याला नाव बदलून बघूया, प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया, मग त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला नॉनव्हेज लोक नको आहेत, आम्हाला मराठी लोक नको आहेत. हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं ह्याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. आता तुम्ही बघा, हेच मी तुम्हाला सांगतो की ह्या धर्मांमध्ये, ह्या जातींमध्ये वाद नको. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आज ते उत्तर देणार 101 वर. त्याच्यात परभणीवर काय उत्तर देणार हे आम्ही अपेक्षित आहोत, पाहत आहोत. दुसरं म्हणजे बीडमध्ये देखील साधारणपणे तुम्ही आवड साहेबांचं आणि धस साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर पूर्ण हाऊस कसं स्तब्ध होऊन ऐकत होतं हे पाहिलं असेल. बीडचा जो प्रकार झाला आहे, मला वाटत नाही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अशी मर्डर कधी झाली असेल, एवढी भयानक मर्डर कधी झाली असेल, आणि ही राजकीय मर्डर झाली. खरं जर पाहायला गेलं तर भाजपचं कार्यकर्ते होते, भाजपचं सरपंच होता कोणी, हे आम्ही तिथे हाऊसमध्ये राजकारण आणलं नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्याला देखील भाजपच्याच राज्यामध्ये न्याय मिळेल का? ज्या मंत्र्यावर आरोप झालेत त्या मंत्र्याला बाजूला केलं जाईल का? फडणवीस साहेबांनी अनेक भाषणं विरोधी पक्ष नेता म्हणून अप्रतिम केली, पोटापासून केली, त्यांच्या मनापासून केली. पण तेच आज मी फडणवीस साहेबांना अपील करत आहे की फडणवीस साहेब, आज भाषण तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर न द्या आणि निर्णय मुख्यमंत्री म्हणून द्या. तो निर्णय आम्हाला अपेक्षित आहे. हमारी अधिकृत भूमिका यही है कि ये जो वाद निर्माण हुआ है, ये वाद एक जो अपमान हुआ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का, महामानव का, उससे निर्माण हुआ है. मुझे नहीं लगता कि दोनों को एक दूसरे के ऑफिस को तोड़ना ज़रूरी है. यही बात है कि गृह मंत्री महोदय के मन में जो था वो भाषण में आया, वो मान्य करे. भाजपा की भूमिका है ये मान्य करे, माफ़ी मांगे और उनको बाजू में किया जाए. बिल्कुल, ये सारे डाइवर्जनरी टैक्टिक्स है. लेकिन एक ही बात पे आना चाहता हूँ, मुझे नहीं लगता राहुल जी डरते हैं, मुझे नहीं लगता कोई हम डरते हैं. हम सभी पे दर्ज कीजिए, कोई डरता नहीं है. हमारी मांग यही है कि गृह मंत्री जी इस्तीफा दे, क्योंकि उन्होंने महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का अपमान किया है. एक मिनट. ये कार्रवाई अभी हम तो अपेक्षित आज ही कर रहे हैं, लेकिन अधिवेशन कल खत्म हो रहा है. अगर आप देखें तो मंत्रियों को अपने पोर्टफोलियोज भी पता नहीं है, कैसी चल रही सरकार. अगर अभी से ऐसे झगड़े हैं, जो एक डीसीएम है वो मांग रहे हमें नगर विकास दीजिए, हाउसिंग दीजिए, एमएसआरडीसी दीजिए, ये स्वार्थी क्यों बन रहे लोग? जनता की सेवा करे. हुआ है ना आपका 2.5 साल मुख्यमंत्री करके. देखिए, मैं आपको एक बात स्पष्ट करना चाहता हूँ, वो ना कांग्रेस पे इल्ज़ाम लगा रहे थे, ना राष्ट्रवादी पे लगा रहे थे, ना किसी पे लगा रहे थे, ना भारत जोड़ो पे लगा रहे थे. वो यही कहना चाहते थे कि पिछले 10 सालों में हो या पिछले 2.5 सालों में हो, केंद्रीय गृह मंत्रालय जो है वो फेलियर हुआ है. क्योंकि अगर ये इतने सारे टेररिस्ट हमारे देश में ऑपरेट कर रहे हैं, बाहर देश में ऑपरेट कर रहे हैं, और इनको जानकारी है लेकिन केंद्र के गृह मंत्री को नहीं है, तो इनका आरोप सीधा सीधा केंद्र के गृह मंत्री पे है, ना भारत जोड़ो पे, ना किसी पे है. ये घबराने की बात नहीं है, ये शर्म महसूस करने की बात है कि अगर कोई इंसान इतने महत्वपूर्ण पद पे आके डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का अपमान करे तो ये शर्म महसूस करने की बात है, घबराने की बात नहीं है. नुसतं खातायत, बाकी काही नाही. हेच तुम्ही विचार करा ना, आत्तापासून असा स्वार्थीपणा आहे. जे बघा, एक सीएम, 2 डीसीएम, त्याच्यात एक डीसीएम दादा आहेत, दुसरे डीसीएम जे घटनाबाह्य मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री, चेहरा तसाच असतो सदैव. ते एवढं स्वार्थीपणा आहे की गृहनिर्माण पण आम्हाला पाहिजे, नगर विकास पण आम्हाला पाहिजे, एमएसआरडीसी पण आम्हाला पाहिजे. हा स्वार्थीपणा कशाला आहे?
झालंय ना, सरकार बनलंय ना, जे काही खातं मिळतंय काम तर करून दाखवा ना, चांगलं काहीतरी करून दाखवा, लोकांची सेवा करा. अहो बघा, काल जे सांगितलं ना की एवढे अतिरेकी देशात फिरतायत आणि एवढे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत, मुख्यमंत्री महोदयांचं जर तुम्ही खरोखर भाषण जर नीट ऐकलं, कारण मी परत ऐकलं, कारण एवढं डेंजरस लोक जर आपल्यामध्ये फिरत असतील, त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की केंद्रीय गृहमंत्री हे फेलियर आहेत. धन्यवाद. मी परत एकदा या विषयामध्ये महाराष्ट्राचं लक्ष वेधू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी परत एकदा महाराष्ट्राला आणि देशाला हे स्पष्ट करू इच्छितो की जो समज पसरवला जातोय की डॉक्टर बाबासाहेब आणि आंबेडकर साहेब काँग्रेस हे वेगवेगळे होते, तर इतिहासात जाण्याची गरज आहे. इतिहासावरती चादर टाकून भविष्य बघू शकत नाही. आत्ता अंधार होता, आता पहाड झालेली आहे, हे बघावंच लागतं. तुम्ही इतिहास टाळू शकत नाही असं माझं मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे. इतिहासामधनंच भविष्य समजतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान समिती स्थापन झाली तेव्हा ईस्ट पाकिस्तानमधनं निवडून आले. रघुनाथ मोंडाल नावाचा जो तिथला एक निवडून आलेला सहकारी होता, त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवरती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये म्हणजे संविधान समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आले. बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर 1947मध्ये भारताचं विभाजन झालं, पार्टिशन झाले. पार्टिशन झाल्यानंतर बाबासाहेबांचा 1989 तेव्हा संविधान सभेमध्ये मंडळी होती निवडून आलेली. मतदारसंघ काही जणांचे गेले आणि 270 मतदारसंघ फक्त राहिले. त्याच्यातला एक मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता, तो पाकिस्तानात गेला. मग हे लक्षात घेण्यासारखं आहे की बाबासाहेब परत संविधान समितीमधनं कुठनं आले, आपण इतिहासाकडे बघतच नाही आहे. तेव्हा मुंबईमध्ये जयकर नावाचे एक मोठे ॲडव्होकेट होते, ॲडव्होकेट जयकर, त्यांना काँग्रेसनी राजीनामा द्यायला लावला आणि त्या जागेवरती काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून संविधान समितीमध्ये पाठवलं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये 99% सदस्य काँग्रेसचे होते, म्हणजे काँग्रेसची पकड होती. मग मसुदा समितीचा अध्यक्ष कोणाला करायचा, तर चांगले चांगले वकील होते त्याच्यामध्ये, चांगले चांगले विचारवंत होते त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. पण नेहरू आणि गांधींनी एकत्र येऊन ठरवलं की ज्याने शोषण अनुभवलं आहे, जो शोषितांचं प्रतिनिधित्व करू शकतो, त्यांचं दुःख जाणतो, असं भारतातला सर्वात मोठा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे शाहूंनी 1920 साली सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं. कसं म्हणता तुम्ही काँग्रेसचा काही संबंधच नाही, काँग्रेसने अपमान केला? अहो, ज्या संविधानाचं निर्माण झालं बाबासाहेबांच्या हातनं, ते निर्माण करण्यासाठी 1% काँग्रेसने मदत केली असेल, 1% तरी केली ना. म्हणून इतिहास विसरायला लावू नका. इतिहासच तुम्हाला सगळं सांगून जातं. हा इतिहास तुम्हाला खूप काही सांगून जाईल. हे कोण बोलत नव्हतं म्हणून मी हे सगळं आणलं आता समज ऑन रेकॉर्ड. हे खोडून दाखवा मला कोणी, मी आव्हान देतो. सगळे बुद्धिमान जे BJPमध्ये आणि बसलेले आहेत की तुम्ही हे खोडून दाखवा मला की जयकरांनी राजीनामा दिला होता की नव्हता, जयकरांच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते की नव्हते, मसुदा संविधान समितीमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं की नव्हतं. तेव्हा काँग्रेसच्या मान्यतेशिवाय संविधान समितीमध्ये काहीच झालं नसतं. काँग्रेसने मान्यता दिली आणि एक हिरा जो इथे आपल्याकडे होता, त्या हिऱ्याला जगभरात चमकवण्याचं काम झालं, ते संविधानातनं झालं. आणि संविधानाचं अभूतपूर्व निर्माण डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. तेव्हा सर्वसमावेशक होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मंत्रिमंडळात कोणी घेतलं कॅबिनेटमध्ये पहिल्या? काँग्रेसने घेतलं. विरोधी विचारांचे असले तरी भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, आपण सगळ्यांनी पहिल्यांदा एकत्र आलं पाहिजे, हा भाव काँग्रेसचा होता. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा ही या भूमीची विचारधारा आहे, या मातीची विचारधारा आहे, ती तुम्हाला अशी पुसून टाकता येणार नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना 2 वेळा पाळलं असं म्हटलं जाते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत असताना धनंजय कीर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र त्यामध्ये तसा उल्लेख केला आहे की बाबासाहेबांना ते वाचलं, त्यामध्ये जनसंघटनांनी आणि हिंदू संघटनांनी माझा पराभव केला असं
याच्यामध्ये? असं आहे की हा असं आहे की आचार्य अत्रेचंही आहे त्यामध्ये. आचार्य अत्रेचं करेचं पाणी यामध्येही उल्लेख आहे कम्युनिस्टांनी पाडलं म्हणून, आणि काँग्रेसचा कुठेच उल्लेख नाही आहे. असं आहे की बाबासाहेबांचे आणि काँग्रेसचे जे काही असं आहे की तुमचे पॉलिटिकल मिसअंडरस्टँडिंग्स असू शकतात. आपण म्हणजे संवादच ठेवायचा नाही. हे मागच्या 15 वर्षामधलं जे घाणेरडं राजकारण आहे ना, की अभ्यासच करायचा नाही, वाचायचंच नाही, फक्त असं नाही होत. मी संविधान सभेचं सर्वात मोठं उदाहरण दिलं आहे. हे खोडून दाखवा ना हे उदाहरणाचं माझं आहे. तुम्ही एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभे राहिलात, मी एका वेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिलो, तर तुमची आणि माझी राजकीय लढाई होणार ना. त्याच्यात कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार. तुम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशनमधून उभे राहिले होते डॉक्टर बाबासाहेब. ते काही काँग्रेसच्या तिकिटावर नव्हते की काँग्रेसने बंडखोरी केली आत्तासारखी कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराला उभा केला आणि पाडलं. काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. हे आरोप करून समाजामध्ये असे दुराग्रह, असे राग जिवंत करायचे. असं की माझं तुम्हाला विचारणं आहे, 1950 साली संविधानावरती पहिली टीका कोणी केली मला सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्माबद्दल अतिशय घाणेरडं कोण बोललं? आता मी हे बोललो तर एक नवीन वाद महाराष्ट्रात तयार व्हायचा. पण मग इतिहासाची पानं म्हणून तुम्हाला लोक सांगतात विसरून जा, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. नाही, इतिहास तुम्हाला बरंच काही सांगून जातो. संविधानाबद्दल आक्षेप कोणी घेतला 1950 मध्ये? तिरंगा आम्हाला मान्य नाही हे कोणी सांगितलं? आमच्या संविधानाला मनुस्मृतीचा स्पर्श झालाच पाहिजे हे कोणी सांगितलं? आम्ही सांगितलं. पण लोक तुम्हाला विसरायलाच लावायचं आहे लोकांना. तुम्ही काय लक्ष देऊ नका असल्या गोष्टींकडे, याच्याकडे लक्ष द्या. मनुस्मृती हे आमचं संविधान आहे असं जाहीररित्या सांगणारा कोण होतं? आपण विसरायचं का सगळं? कालच्या लोकांना तुमच्या सांगा ना, कालच्या तुमच्या लोकांना सांगा ना, संविधानिक मार्गाने करा. संविधानिक मार्गानेच बीडचं प्रकरण झालं ना. संविधानिक मार्गानेच तुम्ही उत्तम सूर्यवंशीला मारलात. तुमच्यासाठी संविधान नाही, आमच्यासाठी संविधान. असं मला समजलं की पत्रकारांना देखील बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. पण पत्रकारांनी आता आवाज उठवावा. उघडपणाने मराठी माणसावर अन्याय होतोय. काय कोणाला काय पडलेली नाही आहे. फक्त एवढंच सांगतो की हा वाद, हे जातीमध्ये धर्मामध्ये वाद, हा अखेरीस कुठल्या लेवलला जाईल हे सांगता येत नाही. तेव्हा वाद आणि विषमता ही कुठल्याही प्रकारची असो, ती शेवटी आपल्या घरात येते हे लक्षात ठेवा. हो पाटील साहेब या. पाटील साहेब चला स्टार्ट. त्याची नोंद असते का पब्लिसिटीकडे का पोलिसांकडे? मला वाटलं आमचं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट घेते काय. होय, मी हाऊसमधलं कामकाज सोडून आलोय पटकन जरा. चला आज सभागृहामध्ये औचित्याच्या मुद्द्यांवरची चर्चा सुरू होती आणि काही सन्माननीय सदस्यांनी सभागृहामध्ये कल्याणमधले एका सोसायटीमध्ये एका मराठी भाषिक परिवारावरती अमराठी भाषिक एका सो कॉल्ड अधिकारी स्वतःला समजणारा कोणीतरी व्यक्ती आहे, त्यांनी अशा पद्धतीनं. हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी